नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात आपण आज काही घडामोडी पाहणार आहोत. सर्वप्रथम पवित्र पोर्टल अपडेटची सद्यस्थिती काय आहे ती आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर अल्पसंख्याक संस्था येथील काही अनुदानित शिक्षक पदे आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून या दोन्ही गोष्टी तुम्हाला कळतील. तर मित्रांनो, पवित्र पोर्टल टीचर रिक्रुटमेंट 2022 येथे 14 जानेवारीच्या नंतर कोणतेही अपडेट नाही आहे. सर्व संस्थांना त्यांच्या जाहिराती अपलोड करण्यासाठी 22 जानेवारी म्हणजे आज ही शेवटची तारीख दिली होती. आज सुट्टी आहे, त्यामुळे उद्या आयुक्त साहेब नवीन काही सूचना घेऊन येणार आहेत की 22 तारीखच शेवटची तारीख आहे हे आपल्याला उद्या कळेल. ठीक आहे मित्रांनो, तर पुढची जी अपडेट आहे ती म्हणजे अल्पसंख्याक संस्था आहेत. 3 अल्पसंख्याक संस्था आहेत जिथे काही शिक्षक पदे आहेत जिथे तुम्ही अप्लाय करू शकता आणि ही 100% अनुदानित अशी शिक्षक पदे आहेत. तर पहिलं जे पद आहे ते सेंट इग्निशियस एज्युकेशन सोसायटी, 100% अनुदानित धार्मिक अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे ह्यांच्या 2 इन्स्टिट्यूट्स आहेत. शारदा महिला विद्यालय नागपुरात आहे हे सकरदरा चौकमध्ये आणि गणेशनगर कन्या विद्यालय गणेशनगर नागपूरमध्ये. पहिलं आहे माध्यमिक शिक्षक शिक्षण सेवक इयत्ता 9वी ते 10वी करिता. पदे किती आहेत बघा, 5 पदे आहेत. BA BEd इंग्रजी वाङ्मय, BA BEd सामाजिक शास्त्र आणि BSc BEd गणित विज्ञान अशी एकूण 5 पदे आहेत. इंग्रजी वाङ्मयासाठी 2 पदे रिकामी आहेत, सामाजिक शास्त्रासाठी 1 पद आणि गणित विज्ञानासाठी 2 पदे रिकामी आहेत. त्यानंतर जे मिडल स्कूल शिक्षक 6वी ते 8वी करिता 3 पदे आहेत. HSC पदवीधर DTEd, TET CTET पात्र कला क्रीडा अभ्यासकस शिक्षकांना प्राधान्य. ठीक आहे, अभ्यासकस जे असतं ते जर अवगत असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल. बाकी ही जे क्वालिफिकेशन आहे ते तर असलीच पाहिजे. एकूण 3 शिक्षक पदे आहेत इथे. संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू होत नाही. शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वरील पदे सेवानिवृत्तीने रिक्त झाल्यामुळे भरण्यात येतील. इच्छुक उमेदवारांनी रविवारी दिनांक 4 फेब्रुवारी 2024 सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत शारदा महिला विद्यालय सकरदरा चौक नागपूर येथे फोटो लावलेल्या स्वहस्ताक्षरित अर्जासोबत शैक्षणिक पात्रता मूळ व सत्यप्रतीसह मुलाखतीस उपस्थित राहावे. 4 फेब्रुवारीला तुम्हाला उपस्थित राहायचे इथे आणि 11 ते 4च्या दरम्यान. ठीक आहे, इंटरव्ह्यू कुठे होणार आहे तर शारदा महिला विद्यालय. मित्रांनो, नक्की इथे तुम्ही ट्राय करू शकता. शिक्षक पदे पण बरेच आहेत. जर एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये जर तुमचं बसत असेल, या क्रायटेरियामध्ये जर तुम्ही येत असाल तर कोणत्याही प्रकारची रिझर्वेशन इथे नाही आहे. कारण धार्मिक अल्पसंख्याक संस्थांना तसं शासनाकडून परवानगी आहे. कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही आहे. फक्त हे क्वालिफिकेशन हवं आहे आणि इंटरव्ह्यू चांगला झाला पाहिजे. त्याच्यामुळे इंटरव्ह्यूला व्यवस्थित तयारी करून जा. ठीक आहे मित्रांनो, पुढचं बघूया. विकास शिक्षण संस्था गोरेगाव गोंदिया, अनुदानित आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कौलेवाडा गोरेगाव गोंदिया. गोंदियामध्ये ही संस्था आहे. हे जे पद आहे ते 1 पद आहे उच्च माध्यमिक शिक्षण सेवक. शासन निर्णयाप्रमाणे रिक्त पद 1 आहे. अनुशेष इथे मेन्शन केलेले आहे. अनुजाती विषय रसायनशास्त्र MSc द्वितीय श्रेणी BEd आणि शाळेचे नाव आहे आदिवासी आश्रमशाळा कौलेवाडा. ठीक आहे मित्रांनो, जे उमेदवार इच्छुक असतील त्यांनी 8 फेब्रुवारी 2024 रोजी गुरुवारी या शाळेत हजर राहावे आपल्या मूळ कागदपत्रांसह. इथे तुम्ही नक्की ट्राय करू शकता, कारण केमिस्ट्रीचे जे विद्यार्थी आहेत ते नक्की ट्राय करू शकतात, कारण 100% अनुदानित तत्वावरती ही इन्स्टिट्यूट आहे. त्याच्यामुळे एकदा अपॉइंटमेंट जर व्यवस्थित झाली तर काही टेन्शन नाही. ठीक आहे, इंटरव्ह्यू मात्र व्यवस्थित झाला पाहिजे. त्याच्यामुळे व्यवस्थित तयारी करून जा. जे केमिस्ट्रीचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी ही अतिशय उत्तम अशी संधी आहे. त्यानंतर मित्रांनो, अल्पसंख्याक बौद्ध दर्जाप्राप्त आदर्श शिक्षण संस्था सावरी जवाहरनगर भंडारा, ही भंडारा इथे आहे. ठीक आहे, ग्रामविकास माध्यमिक विद्यालय कोंडी येथे शिक्षण सेवक हवे. 11वी 12वीच्या वर्गांसाठी 1 मराठी माध्यम,
100% अनुदानित जागा आहे. वेतन श्रेणी तुम्हाला माहिती आहे शासन निर्णयानुसार जे आहे ते. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता काय हवे? MA मराठी वाङ्मय, BEd, 50% गुण कमीत कमी हवेत. शासकीय नियमानुसार वयोमर्यादा आहे. आरक्षण संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे इथे लागू होत नाही. ठीक आहे, एक चांगली न्यूज आहे कारण कोणी अप्लाय करू शकता इथे. त्याच्यानंतर मनोहरभाई पटेल हायस्कूल देवरी हे सुद्धा हे गोंदियामध्ये आहे. माध्यमिक वर्गावरील वर्ग 9वी ते 10वी करिता एक पद मराठी माध्यम. 100% अनुदानित अशी जागा आहे. BA BEd 50% गुण असणे आवश्यक आहे. संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे इथे आरक्षण लागू होत नाही. ठीक आहे, तर इथे इंटरव्ह्यू कधी आहेत? 5 फेब्रुवारीला इंटरव्ह्यू आहेत 11 ते 4च्या मध्ये. तर मूळ कागदपत्रांसह हजर राहा, ॲप्लिकेशन घेऊन जा आणि इंटरव्ह्यूची व्यवस्थित तयारी करा. ठीक आहे मित्रांनो, तर हा जो पत्ता आहे तो तुम्ही नोट करून ठेवा आणि याच्या अगोदर पण जे पत्ते दिलेत मी, ठीक आहे, इथे अगोदरची जी संस्था आहे ती गोरेगावमधली संस्था आहे. ठीक आहे, इथे तुम्ही कॉलसुद्धा करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. ठीक आहे, परत ही जी संस्था आहे सेंट इग्निशियस एज्युकेशन सोसायटी ही नागपुरात आहे. एक सकरदरा चौक, गणेश नगर असे 2 विद्यालय आहेत. इंटरव्ह्यू कुठे होणार आहे? तर जे सकरदरा चौकच्या इथे जी शाळा आहे शारदा महिला विद्यालय तिथे इंटरव्ह्यू होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, तर कोणतेही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की पोस्ट करा. धन्यवाद. जर तुम्हाला ठीक आहे मित्रांनो, तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तसंच तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. ठीक आहे मित्रांनो, तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरती संदर्भात नवीन अपडेट्ससहित. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.